मागच्या भागात आपण पाहिलं, संभाजीराजे बेसावत असताना मुकरब खानाने अचानक छापा घालून त्यांना कसे कैद केले। आता राजांना मुकरब खान औरंगजेबाच्या छावणीकडे कसा घेऊन गेला, वाटेत त्याला कोणीच कसे अडवले नाही, हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण पाहिलं की मुकरब खान अतिशय वेगाने डोंगर दऱ्या पार करून संगमेश्वरकडे आला होता। राजांना कैद केल्यानंतर तो ज्या वेगाने आला त्याच वेगाने परत राजांना घेऊन औरंगजेबाच्या छावणीकडे गेला। औरंगजेब यावेळी अकलूज मुक्कामाहून पेडगाव उर्फ बहादूरगड म्हणजेच धर्मवीर गडाकडे छावणीसाठी निघाला। औरंगजेबाने आपली छावणी बहादूरगडाकडे हलवली असल्याची बातमी मुकरब खानाला माहीत असल्याने तोही राजबंद्यांना घेऊन बहादूरगडाकडे निघाला। त्याला माहीत होतं आपल्या जे हाती आलं आहे ते खूप अनमोल आहे, यामुळे सह्याद्रीच्या प्रदेशातून बाहेर पडण्याचा त्याचा वेग विलक्षण होता, यामुळे त्याचा पाठलाग कोण करू शकले नाही। मुकरब खानाच्या हालचालीबद्दल साकी मुस्तैद खान लिहितो, विजयी मुकरब खान हा युक्तिप्रयुक्तीने त्या मुलकातून बाहेर पडला। आलमगीर बादशाच्या भाग्याने त्या कापराच्या सहाय्यांपैकी आणि पाठीराख्यांपैकी कोणीही त्याच्याशी काही धडपड करू शकले नाही। आता अनेक जणांना असा प्रश्न पडतो की मुकरब खानाने राजांना आणि कवी कलशांना संगमेश्वराहून बहादूरगडाकडे आणले तेव्हा वाटेत त्यांना सोडवण्याचा प्रयत्न कसा झाला नाही। संगमेश्वरात जेव्हा संभाजी महाराज पकडले गेले त्यावेळी त्यांच्यासोबत माळोजी घोरपडे, संताजी घोरपडे, खंडो बल्लाळ अशा 3 महत्त्वाच्या व्यक्ती होत्या। त्यांच्या स्वामीनिष्ठेविषयी शंका घेण्याचे कारण नाही। मग प्रश्न असा पडतो, माळोजी घोरपडे रणांगणी ठार झाले तरी संताजी व खंडो बल्लाळ यांनी राजांना सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही, किंवा आसपासच्या मराठा लष्कराने मुकरब खानाचा पाठलाग का केला नाही? या प्रश्नाचे उत्तर भावनेच्या आहारी जाऊन मिळणार नाही। त्यासाठी संगमेश्वरचे असणारे भौगोलिक स्थान, आसपास मराठी लष्कराच्या असू शकणाऱ्या छावण्या, मराठ्यांचे प्रभाव क्षेत्र, मुघलांचे प्रभाव क्षेत्र, मुकरब खानाची परतण्याची गती व मराठ्यांचा संभाव्य पाठलाग करणाऱ्या लष्कराची गती यांसारख्या अनेक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। शिवाय या संदर्भात तत्कालीन कागदपत्रात आपल्याला काहीच पुरावा मिळत नाही। आपण इथे फक्त तर्कच लावू शकतो। आता आपण असे गृहीत धरू की शंभूराजांना पकडल्याचे संताजी व खंडो बल्लाळ यांनी पाहिले होते। अशा वेळी राजांना सोडवण्यासाठी ते काय करू शकत होते? कारण संगमेश्वरमध्ये राजांच्या जवळ जेवढे मोजकेच सैन्य होते ते रणांगणावर ठार झाले होते। अशा वेळी जवळच्या प्रदेशातील आसपासच्या लष्करी तुकडीला ही बातमी देऊन तिला पाठलागावर पाठवणे एवढेच त्यांच्या हाती होते। आता संगमेश्वराच्या आसपास अशी तुकडी कुठे असू शकेल याचा विचार करता त्या काळातील महत्त्वाप्रमाणे चिपळूण, खेळणा, मलकापूर, पन्हाळा ही प्रमुख ठिकाणे की जिथे लष्करी तुकड्या होत्या, पण ही सगळी ठिकाणी 20-25 कोसांहून अधिक दूर होती। या ठिकाणी बातमी पोहोचवून तेथील तुकड्यांनी मुकरब खानाचा अचूक पाठलाग करणे यासाठी जो अवधी लागला असेल तो या प्रकरणात अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सह्याद्रीचा प्रदेश हे मराठ्यांचे प्रभाव क्षेत्र आहे। या प्रभाव क्षेत्रातच पाठलाग करून संभाजीराजास सोडवायस हवे होते, कारण सह्याद्री संपला आणि घाटमाथ्यावरचा सपाट प्रदेश सुरू झाला की मोगलांचे प्रभाव क्षेत्र सुरू होत होते। तेव्हा असे दिसते की या छाप्यातून जी मंडळी निसटली त्यांनी कोकणातील जवळच्या लष्करी तुकडीला पाटलावर जरी धाडले असले तरी तिच्यात व खानाच्या लष्करात बरेच अंतर पडत गेले। त्याचा फायदा खानास मिळून तो राजबंद्यांसह मळा घाटातून अथवा तिवरा घाटातून कराडच्या बाजूवर घाटमाथ्यावर आला। एकदा का तो घाटमाथ्यावर आला की त्याची कोल्हापूर छावणीतील फौज त्याला येऊन मिळाली असणार व तशी योजना खानाने पूर्वीच आखली असणार। ही 20-25 हजारांची फौज घेऊन खान कराड, वडूज, दहिवडी, फलटण, बारामती, बहादूरगड अशा मार्गाने बादशाही छावणीत सुखरूप पोहोचला असणार। इकडे पाठलाग विफल झाल्याचे पाहून संताजी व खंडो बल्लाळ निरुपाय होऊन दुःखद वार्ता सांगण्यासाठी राजधानीकडे परतले असणार। अर्थात हे आपण ठामपणे सांगू शकत नाही। जे काही घडले असेल ते फक्त इतिहासालाच माहीत।